जोमदार हे पीक डालते जरा न जाई पाणी वाया। शेतकऱ्यांचा मित्र खरा हा सर्वश्रेष्ठ हे ड्रीप इंडिया। रान दर्जेदार बहरते, उत्पन्नही भरपूर मिळते, इरिगेशनची अद्भुत किमया। 25 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत ISI प्रमाणित ठिबक स्प्रिंकलर आणि PVC पाईपचे उत्कृष्ट निर्माते भंडारी ग्रुप यांचा आधुनिक आविष्कार ड्रीप इंडिया। नमस्कार, मी रश्मिता। ANN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचे स्वागत करते। आता सविस्तर बातम्या। पातूर तालुक्यातील सांगोळा येथील एका युवा शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत। पातूर तालुक्यातील सांगोळा येथील युवा शेतकरी राजाभाऊ हरिभाऊ पोरे वय 40 वर्ष हे सकाळी शेतातील कामासाठी शेतात गेले, मात्र अद्याप घरी आले नसल्याने त्याचे वडील शेतात गेले असता सकाळी जवळपास 11 वाजताच्या सुमारास राजाभाऊ पोरे यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। सदर घटनेची माहिती चांदणी पोलीस स्टेशनला मिळताच चांदणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सामान्य रुग्णालयात पाठवण्यात येणार असून आत्महत्येचे कारण समजले नसून त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी, मुले असा आप्त परिवार असून सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे। सुधाकर राऊत, ANN न्यूज, चतारी। मंगरुळपीरवरून बार्शी टाकळी येथे कत्तलीसाठी जात असलेल्या 5 म्हशींना पिंजर पोलिसांनी जेवणदान दिले। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 6,75,000चा मुद्देमाल पिंजर पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महान पोलीस चौकीचे जमादार भिकासिंग जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून 12 मे गुरुवारी झोडगा फाट्याजवळ मंगरुळपीरवरून बार्शी टाकळीकडे जाणारी पिकअप बोलेरो गाडी क्रमांक MH22 AN 1278 या गाडीची झाडाझडती घेतली असता सदर गाडीमध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत असलेल्या 5 म्हशी आढळल्या। गाडी चालक मोहम्मद शारिक अब्दुल रहीम वय 35 वर्ष व मोहम्मद अजीम उर्फ अज्जू अब्दुल समद दोघेही राहणार एक्सा मस्जिदजवळ मंगरुळपीर यांना अटक केली असून त्यांच्याजवळून 6,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई ठाणेदार अजय कुमार वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भिकासिंग जाधव, हेड कॉन्स्टेबल दत्ता चव्हाण, पंकज एकाडे आदींनी केली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। दीपक जाधव, ANN न्यूज, पिंजर। पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी गुरुवारी 12 मे रोजी नजीकच्या पिंपळगाव चांभारे येथील एका शेतातून 5 ते 6 फुटाचे 3 गांजाची जिवंत झाडे जप्त केली व आरोपी सुभाष जनपत राठोड वय 60 वर्ष याला अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पिंपळगाव चांभारे येथील सुभाष जनपत राठोड वय 60 वर्ष यांच्या शेतात गांजाची झाडे पेरली असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी 12 मे रोजी गुरुवारला शेतात जाऊन पाहणी केली असता पोलिसांना 5 ते 6 फुटाचे 3 झाडे आढळून आली। ते 3 झाडे पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशनला आणली। त्याचे मोजमाप केले असता एकूण गांजा 8 किलो 380 ग्राम आढळून आला असून त्याचवेळी पोलिसांनी आरोपी सुभाष जनपत राठोड वय 60 वर्ष राहणार पिंपळगाव चांभारे यास अटक केली। जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या पथकाने आणि स्थानिक पिंजर पोलिसांनी निहिदा, पिंजर, खेरडा खुर्द आणि आता पिंपळगाव चांभारे येथे गांजा तस्करांविरुद्ध कारवाई केली आहे। कुठे गांजाची शेती तर कुठे शेतात गांजाची झाडे तर कुणाच्या घरात पोलिसांना अनेकदा गांजा मिळून आला। पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई केली। अनेक आरोपी आज जेलमध्ये असताना किंवा काही आरोपी फरार असताना देखील या परिसरात गांजाची तस्करी काही कमी होताना दिसत नाही। गुरुवारी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय कुमार वाडवे, PSI बंडू मेश्राम, बेलोरकर, राजू वानकडे, चंद्रशेखर गोरे यांनी केलेल्या या बेधडक कारवाईवरून हे सिद्ध होते। दिलीप जाधव, ANN न्यूज, पिंजर। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मिळालेली नोकरीची ही संधी तुमच्या आयुष्यातील पहिली संधी आहे। या संधीचे सोने करा। ही जरी नोकरीची पहिली संधी असली तरी अनुभव घेऊन आपण स्वतः उद्योजक व्हावे
आणि इतरांना नोकरीची संधी देणारे व्हा, या अशा शब्दात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी युवक युवतींना प्रोत्साहित केले. जिल्हा प्रशासनाचा उपक्रम असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पहिल्या 50 जणांची तुकडी 12 मे रोजी पुण्याकडे रवाना झाली. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी नीमा अरोरा बोलत होत्या. 8 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळावा पार पडला होता. त्यात 436 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी 142 जणांची प्राथमिक निवड झाली होती. त्यात पुणे चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत 102 जणांची निवड झाली. या 102 जणांपैकी 50 जणांना पुण्याला रवाना केले. त्यांच्या प्रवासाची सोय कंपनीमार्फत करण्यात आली. त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी DL ठाकरे, उपजिल्हा अधिकारी रोहयो बाबासाहेब गाडवे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, कंपनी प्रतिनिधी परमेश्वर राजबिंडे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित उमेदवारांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. पुणे येथे कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. माझं नाव रोहित दिलीप भटकळ आहे आणि 8 तारखेला जो मेळावा झाला त्याच्यामध्ये पंडित दीनदयाळ योजनेच्या मेळाव्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. तिथे हा मेळावा झाला आणि त्यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता, सहभागी झाले आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि आम्ही इथून आज जाणार आहे. तर सर्व खर्च हा इथे या तहसीलनेच आम्हाला दिलेला आहे. त्यासाठी धन्यवाद. आणि तिथे जाऊन आम्ही आता जॉब करणार. माझं नाव शुभम दिलीप आवळे. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे BCom आणि रविवारी मेळावा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये मेळावा भरला होता लोकशाही सभागृह हॉलमध्ये. त्यामध्ये माझा इंटरव्ह्यू झालेला आहे आणि त्यात मी सिलेक्शन झालेलं आहे. तेल्हारा तालुक्यातील मातोश्री पांदन शेत रस्ता संपूर्णतः खराब झाला असून येथील शेतरस्त्याचे सर्व कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उन्हाचा पारा चढत असल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. तापमान कमी होण्याकरिता प्रशासन वृक्ष लागवड करण्यास सांगत असली तरी दुसरीकडे झाडाची सर्रास कत्तले केली जात आहे. तेल्हारा तालुक्यातील कारला बुद्रुक ते मोहपाणी येथील पांदन शेत रस्त्यावरच्या कडेला असलेल्या कडुलिंबाच्या अनेक मोठी वृक्षांची कत्तल सुरू असल्याने या शेत रस्त्यावर असलेली झाडे नामशेष होत आहेत. त्यामुळे आता या अर्धवट पांदन शेत रस्त्यावर वृक्ष लागवड करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच शेत रस्ता बांधकामाच्या वेळी येथील ठेकेदाराने या रस्त्यावर मातीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चिखलाचा सामना करावा लागत आहे. या शेत रस्त्यावर खडीकरणाचे काम सुद्धा थांबले आहे. पावसाळ्याआधी जर सदर शेत रस्त्याचे खडीकरण झाले नाही तर सदर रस्त्यावरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतातील पिके घरी आणणे शक्य होणार नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडेल व त्याला दोषी हे दिशाहीन धोरण असेल. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला आशीर्वाद तरी कुणाचा आहे असे प्रश्न निर्माण होत आहेत. या शेत रस्त्यावर लवकरात लवकर टाकलेल्या मातीवर खडीकरण करावे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करावी अशी मागणी होत आहे. अब्दुल साकीब, ANN न्यूज, हिवरखेड. मातोश्री पांदन शेत रस्त्यामध्ये जे रस्ते केलेले आहे शासनाने तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या ग्राम उंबरशेवडी ते मोहपाणी या रस्त्याची पूर्णतः या ठेकेदारांनी वाट लावलेली आहे. कोणत्याच प्रकारचं इथं म्हणजे साधंसुधं खोदकाम करून हे फक्त हा रस्ता रुंदीकरण न करता थातूरमातूर करून पैसा उपटला का काय मालूम या संबंधित ठेकेदारांना. माझी नम्र विनंती आहे शासनाला की या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. निवडणुकीच्या कामाला गती मिळाली असून येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी देखील सज्ज झाली असून अकोला शहरातील विविध मुद्दे हाताशी धरून यंदाच्या महानगरपालिकेत आप पक्ष लढणार असल्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रहिवासी लोकांना प्रामुख्याने दिल्ली सरकारच्या धर्तीवर अकोला शहरामधील रहिवासी लोकांना पाणी मोफत, शाळा मोफत आणि ड्रेनेज सुविधा मोफत या विषयांना प्राधान्यक्रम दिला जाईल असे आश्वासन काल अकोल्यात महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपचे दिल्ली येथील आमदार तथा महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत दिले आहे. अकोला शहराची ओळख ही घोटाळ्याचे शहर म्हणून आहे. तो कलंक पुसण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करणार आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणूकमध्ये पार्टी सहभागी असेल.
व पार्टी राज्यातील सर्व निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे, असे मत महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी व्यक्त केले. दीपक गवई, ANN न्यूज़, अकोला. हाँ, नमस्कार साथियों. आज अरविंद केजरीवाल को देश एक उम्मीद से देख रहा है. आम आदमी पार्टी को एक उम्मीद से देख रहा है. पंजाब में सरकार बनी है, गोवा में 2 सीटें आई हैं, आज महाराष्ट्र में चुनाव आने वाले हैं. मैं अकोला में आया हूँ तो अकोला में बताया जा रहा है कि यहाँ पे बहुत सारे घोटाले हुए हैं, चाहे वो किसी भी काम का हो, हर काम में घोटाले करते हैं. भाजपा वाले, मुझे तो ऐसा लगने लग गया पिछले कुछ समय से कि भाजपा में एक छोटी प्राइवेट लिमिटेड कंपनीज खोल दी गई हैं, कलेक्शन एजेंसीज खोल दी गई हैं, जो नीचे से पैसे इकट्ठा करके बेचती है. करप्शन का ऊपर पहुंचता है, वहाँ पे पैसा जाता है, वो इलेक्शन लड़ते हैं, फिर दोबारा आ जाते हैं, फिर दोबारा इनको खोल देते हैं कि आप करप्शन करिए. तो करप्शन का सिस्टम तोड़ना पड़ेगा, करप्शन का काम तोड़ना पड़ेगा. काम की राजनीति, एक अच्छी राजनीति की शुरुआत करनी पड़ेगी. दिल्ली में हमने करके दिखाया है. दिल्ली में हमने स्कूल अच्छे किए हैं. यहाँ स्कूल बंद हो गए हैं, बता रहे हैं. 70 स्कूल थे कॉरपोरेशन के, आज कोई स्कूल नहीं बचा है. कोई कुछ बचे भी हैं तो उनमें बच्चे नहीं आते हैं पढ़ने के लिए. फैसिलिटीज़ नहीं है, क्वालिटी नहीं है, क्वालिटी ऑफ एजुकेशन नहीं है. तो हर चीज़ सुधारनी पड़ेगी और वो एक ही तरीके से हो सकता है, करप्शन बंद की जाए. आम आदमी पार्टी अगले कुछ समय में जब भी इलेक्शन होंगे तो आम आदमी पार्टी अकोला में, पूरे महाराष्ट्र में जितने भी नगर निगम के, नगर परिषद के चुनाव होंगे, सभी चुनावों को पूरी जान से लड़ेगी, पूरी मेहनत से लड़ेगी और आम आदमी पार्टी इस बार एक अच्छी भूमिका इन चुनावों में निभाएगी. शाळकरी मुलीला पळवून नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष न्यायालय गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सागर रमेश शंभरकर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. 4 ऑक्टोबर 2016 रोजी अल्पवयीन मुलगी शाळेत गेली होती, मात्र ती परत आली नाही म्हणून तिची शोधाशोध केली असता ती दिसून आली नव्हती. अखेर तिच्या आजीने अकोटफैल पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भांडवीचे कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या 6 महिन्यांनी आरोपी हा स्वतःहून पीडित मुलीसह पोलिसांसमोर हजर झाला होता. या काळात ते पती पत्नीसारखे गुजरातमध्ये राहत होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र अल्पवयीन मुलीला पळवून नेणे आणि तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याने पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीविरुद्ध भांडवीचे कलम 376, 376(2)(n) व पोस्को कायदा कलम 345 नुसार गुन्ह्याचे कलम वाढवले व त्याला अटक केली. PSI छाया वाघ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगला पांडे व किरण खोत यांनी 8 साक्षीदार तपासले. अल्पवयीन मुलींचे वारंवार लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष न्यायालय VD पिंपळकर यांच्या न्यायालयाने कलम 363 मध्ये 7 वर्ष कारावास, 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त शिक्षा, 376, 376(2)(n) पोस्को कायदा कलम 345 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली व विविध कलमान्वये 4 लाख रुपये दंड न भरल्यास प्रत्येकी 6 महिन्याची अतिरिक्त शिक्षा ठोठावली आहे. हेड कॉन्स्टेबल अरुण चव्हाण व ASI नवीन पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या वाढदिवसाचे निमित्त साधून वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकर्ता प्रवीण वरणकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदने जाहीर केलेल्या 100 कोटी रुपये विकास कामांपैकी एक असलेले शिवनी येथील जिल्हा परिषद प्रायमरी मराठी आणि उर्दू शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या वाढदिवसाचे निमित्त साधून वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकर्ता प्रवीण वरणकर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदने जाहीर केलेल्या 100 कोटी रुपये विकास कामांपैकी एक असलेले शिवणी येथील जिल्हा परिषद प्रायमरी मराठी आणि उर्दू शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. कार्यक्रम प्रारंभ करण्यापूर्वी महामानवाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, तर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दामोदर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलास जगताप, रायबोले, शेख साबीर, शेख मुसा, संगीता वानखडे, अरुण बलखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचेसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात सत्यपाल महाराजांचे शिष्य रामपाल महाराज यांचा प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
सिद्धार्थ कांबळे, ANN न्यूज अकोला. आज या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या शिवनी मराठी शाळेसाठी आणि उर्दू शाळेसाठी, मराठी शाळेसाठी 3 खोल्या आणि उर्दू शाळेसाठी 2 खोल्या हे आम्हाला या ठिकाणी दिल्या. त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी आम्ही जाहीर आभार मानतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी तथागताचरणी प्रार्थना करतो. या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर काँक्रीटचा रस्ता जर कोणी आणला असेल तर त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर खासदार होते आणि त्यांच्या निधीतला पहिलाच काँक्रीटचा रस्ता हा आमच्या या गावामध्ये आला. या गावामध्ये विकासाची गंगा जी आहे ती भारिप बहुजन महासंघामुळे आणि आता वंचित बहुजन आघाडीमुळे सुरू आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, त्याप्रमाणे हा जो या गावचा विकास सुरू आहे तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला वाटलं त्या वेळेस आम्हाला त्यांचं मुलाचं योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की जे बाळासाहेब आंबेडकरांनी फुलेशाह आंबेडकर विचाराची चळवळ उभी केली, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची, स्वाभिमानाचं जीवन जगा, इकडे तिकडे जाऊ नका आणि कोणत्याही परिस्थितीत जातीवाद्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, ती ताकद आपण कायम ठेवा. फुलेशाह आंबेडकर विचार जगतील तर ही उद्याची गोरगरीब जनता जगेल, उद्याची गोरगरीब पिढी जगेल. हा जो दृष्टिकोन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आहो. आम्ही त्यांच्या 100% पूर्ण लोक पाठीशी आहो. कोणी काही म्हणत असेल तर आम्हाला भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. आणि म्हणून वंचित आघाडी जी आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आता निर्माण केलेली आहे त्या सगळ्यासोबत आम्ही आहोत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी तथागताचरणी प्रार्थना करतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तुम्ही बघत रहा ANN न्यूज अकोला.